नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण कुठला असा कॉमेडी व्हिडिओ किंवा टिप्सचा, रेसिपीचा कोणताही नाही घेऊन येत आहे. आपण जो व्हिडिओ टाकणार आहे तो रायगड साईडला आता आंबेनळी घाट आहे, तिथे ॲक्सिडेंट झाला त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. साताऱ्यातलं कोणतं आसगाव आहे ना, त्या गावातली मुलं ट्रिप गेली होती त्यांची हरणाईला, दापोलीला. आणि तिथून त्यांनी पूर्ण आनंद घेऊन परत रिटर्न येताना एवढा भयंकर त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे की घरची लोकं, आता माझा मुलगा येईल, कोणाची पत्नी होती तर कोणाची बहीण होती, म्हणजे ती लोकं कोणाचा भाऊ, कोणाचे पती तर कोणाचा मुलगा, असं नाती भरपूर होती. पण आता ती मुलं शोधून पण भेटणार नाहीत. तर मी हा व्हिडिओ टाकण्याचा एकच माझा उद्देश आहे की आईवडील मुलांना, मी म्हणत नाही की मुलांनी एन्जॉय करू नये, मुलांनी कुठली हौस पूर्ण करू नये, करावी. पण माझं एकच मत आहे की ज्यावेळी घरची लोकं बोलतात एवढ्या लांबच्या प्रवासाला नका जाऊ तुम्ही, किंवा जरी त्या मुलांनी गेलं तर स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा काय, त्या घाटातून येताना बेधुंदपणे आपलं गाणी लावणे गाडीत, त्या एन्जॉयमेंटमध्ये आपण कुठे टर्न घेतो आहे किंवा कुठे काय ते माहिती पडलं पाहिजे मुलांना पण. पण आता ती या दुनियामध्ये हयात नाही आहेत, त्याच्यामुळं आपण त्यांना असा सल्ला पण देऊ शकत नाही. पण हा जो कोणाला व्हिडिओ पोचेल ना, तर घेणाऱ्याने त्यातून जसे ज्या पद्धतीनं अर्थ घ्यायचा त्याच्यावर डिपेंड आहे. कारण मुलांना पण समजलं पाहिजे की आपले आईवडील आपल्याला बाहेर जाऊ नको म्हणतात किंवा लांबच्या प्रवासाला जाऊ नको किंवा जाताना थांबवतात. तर त्यांना पण एक काळजी असते की मी माझं एवढं लहानाचं मोठं मूल केलेलं आहे, तर त्याला काय इजा पोचू नये, त्याच्या जीवाचं बरं वाईट होऊ नये म्हणून. आणि मुलांनी हे पण जाणून घ्यावं की ज्यावेळी आईवडील अडवतात आणि जाऊ नका म्हणतात, त्यावेळी माझं जर काय झालं तर त्या आईवडिलांचं काय. काय काय मुलं तर अशी म्हणजे चांगली डिग्री वगैरे घेतलेली होती. मी थोडक्यातच न्यूज बघितली ती, त्याच्यामुळं असं वाटलं की ह्याच्यावरती व्हिडिओ बनवावा म्हणून बनवला. तर त्या आईवडिलांनी किती स्वप्न बघितले असतील की मुलगा असा जॉबला लागेल किंवा असं काहीतरी होईल किंवा हे होईल ते होईल. तर अचानक असं काळाने घाला घातला. ते मुलं आता सध्या नाही आहेत, आपल्या आईवडिलांच्या, नातलगांच्या, घरच्यांच्या कुणाच्या सोबत नाहीत ती मुलं. आणि दुसरी गोष्ट, प्रशासनाची पण त्यात चूक आहे की तिथे असं मोठे मोठे भिंती म्हणा किंवा काय असतात ते बॅरिगेड बोलतात, ते असं व्यवस्थित लावून जर तिथे एखादा बोर्ड लिहिला असता किंवा काय झालं असतं तर ती दुर्घटना टळली असती. पण नशिबापुढं कोणाचं काय चालत नाही. पण ह्याच्यातून घेणाऱ्याने भरपूर काय घेण्यासारख्या गोष्टी आहेत. मुलांनी पण शिकलं पाहिजे की म्हणजे ते आता न्यूज देताना असं देतात की घरातली आम्ही बोलत होतो जाऊ नको, तरी ती मुलं गेलीत. पण ती गेलीत. परत रिटर्न येताना घरच्यांना कॉल केला की आम्ही आता सध्या घाटात आहे, पोचेल आम्ही 10 मिनटात किंवा काय किती मिनटात किंवा तासाभरात. तर नंतर फोनच नाही लागला. मग त्यांना असं वाटलं की घाटात आहे म्हटल्यावर रेंज नसेल किंवा रेंजचा प्रॉब्लेम असेल, काहीतरी असेल. पण खरंच आपण चूक कुणाची मानायची, प्रशासनाची मानायची, मुलांची मानायची, पण नशिबापुढं पण कोणाचं काय चालत नाही हे आहे. प्रशासनाने पण गांभीर्यानं म्हणजे कुठलीही गोष्ट घेऊन प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. पण असं दरवेळेस होतं, काहीतरी ॲक्सिडेंट होतो, काहीतरी होतं, पब्लिक ओरडते, लोकं ओरडतात, जे कुटुंब आहे, फॅमिली ती ओरडतात, अख्खे गाव साथीला उभं राहतं, तालुका, जिल्हा सगळे उभं राहतात. आणि लास्टला होतं काय, मागं तसं पुढं चालू. गरिबांना कोण बघत नाही, गरिबाकडं कोणाचं लक्ष नसतं, कोण आधार देत नाही, कोण सपोर्टला उभं राहत नाही. अशा वेळेला ती घरची जी असतात ना, तीच एकामेकाला सपोर्टला असतात. त्या मुलांना पण कळलं पाहिजे, आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. माझं दुसरं काहीच म्हणणं नाही. ह्यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, व्हिडिओ टाकला आहे. तर खरंच खूप वाईट घटना घडलेली आहे. दुर्घटना म्हणता येईल, घटना पण म्हणू शकत नाही, पण दुर्घटना. तर खरंच मुलांनी गेलं तर ना, कुठल्याही प्रवासाला जा तुम्ही, कुठेही एन्जॉयमेंटला जा, तर माझं घरी कोणतरी वाट बघतंय किंवा माझे आईवडील वाट बघतात, माझी बहीण वाट बघते, त्याच्यातलाच एखादा लग्न झालेलं असेल बॅचलर मुलांमध्ये तर माझी बायको वाट बघते, एखाद्याला मूल झालेलं असतं माझं मूल वाट बघते. हा विचार करा आणि मग एन्जॉयमेंट करा कुठल्याही बाबतीत. एवढंच माझं म्हणणं आहे. तर तुम्हाला वाटेल की व्हिडिओ आपला कशासाठी आला आहे, तर एवढंच सांगणार होते. कोणाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा म्हणणार नाही मी, सबस्क्राईब म्हणणार नाही मी, कारण वाईट वाटलं ह्या गोष्टीवर व्हिडिओ बनवावा अशी इच्छा झाली म्हणून बनवला.
तर एवढं बोलून मी इथंच थांबते.